नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आमच्या HSJB तंत्रनिकेतन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आमच्या प्राचार्य सरांनी घेतलेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण कशा पद्धतीने डिप्लोमा ॲडमिशन्सची सुरुवात करू शकतो, ज्याचं DTE रजिस्ट्रेशन ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. आज आपण बघणार आहोत की ह्या ॲडमिशनसाठी तुम्हाला काय काय प्रिपरेशन करायचं आहे. या प्रिपरेशनमध्ये मोस्टली ज्या गोष्टी आहेत त्या फोकस होतात तुमच्या डॉक्युमेंटच्या रिलेटेड, तर त्या संदर्भात आज आपण इथे माहिती घेणार आहोत. तर सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना माहिती पाहिजेत की आपण कोणत्या कॅन्डिडेचर टाईपमध्ये बसतोय. तर इथे दोन टाईपचे कॅन्डिडेट टाईप तुम्हाला बघायला भेटतील. एक तर तुम्ही महाराष्ट्र स्टेटमधून पासआउट झालेले आहात, किंवा दुसरा टाईप असेल आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटमधून पासआउट झालेले विद्यार्थी. आता आपली मोस्ट ऑफ द केसेस असणारे इन महाराष्ट्र स्टेट पासआउट विद्यार्थी, त्यासाठी टाईप्स दिलेले आहेत ABCDE. आता हे वेगवेगळे टाईप आहेत. याच्यात काय असतं की जर आपण महाराष्ट्र स्टेटमधून पूर्णपणे पासआउट आहे, आपलं डोमेसाईल, आपल्या आईवडिलांचं डोमेसाईल सर्व जर महाराष्ट्र स्टेटमध्ये, तर मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट ह्या A कॅटेगरीमध्ये शिफ्ट होतात. आणि जर काही विद्यार्थ्यांचे पालक हे बाहेरच्या राज्यांमध्ये नोकरी करतायत आणि विद्यार्थी इथे शिकतायत, किंवा विद्यार्थी पण तिकडे आहे आणि आता त्यांना इथे शिक्षण घ्यायचं आहे पण त्यांचं डोमेसाईल हे महाराष्ट्र स्टेटचं आहे, तर ते हे पुढच्या कॅटेगरीमध्ये मोडतात. आता ह्या कॅटेगरी डिटेलमध्ये आपण नंतरच्या काही व्हिडिओजमध्ये बघूया. पण त्यानंतर दुसरी केस आहे आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट, की ज्याचं डोमेसाईल महाराष्ट्राचं नाही. अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन हे पूर्णपणे इन्स्टिट्यूट कोटा लेवललाच होणार. त्यांना रजिस्ट्रेशन वगैरे करण्याची गरज नाही, त्यांचं ॲडमिशन इन्स्टिट्यूट लेवललाच होईल. यानंतर आपण बघतोय की कॅन्डिडेटची जी कॅटेगरी आहे, ह्या कॅटेगरीज कशा डिवाइड होतात. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया जनरल कॅटेगरी, ज्याला ओपन कॅटेगरी असं आपण म्हणतो. यात मेनली EWS आणि मायनॉरिटी कॅन्डिडेट्स येतात. EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असणार आहे. आणि मायनॉरिटी म्हणजे जैन, बुद्ध, ख्रिश्चन, ह्या सगळ्या कॅटेगरीज ज्या असतील त्या मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये येतील. त्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये तुम्ही बघाल तर OBC, SC, ST, VJNT, SBC, सोशल बॅकवर्ड क्लास, SEBC, सोशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, अँड PWD स्टुडंट म्हणजे हँडिकॅप स्टुडंट्स. तर ह्या कॅटेगरी आपल्याला फॉर्म ज्यावेळेस आपण फिल करतो त्यावेळेस सिलेक्ट करणं गरजेचं असतं. त्यानुसार पुढे तुम्हाला त्याच्या कंडिशन्स अप्लाय होतील आणि त्यानुसार डॉक्युमेंट लागतील. मग आता आपली कोणती कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील हे आता आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. इथे बघाल तर डॉक्युमेंट्स टू बी रेडी फॉर ओपन कॅटेगरी. तुम्ही बघाल तर ह्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये आधार कार्ड अँड पासपोर्ट साईज फोटो हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशनला जाल त्यावेळेस. त्यानंतर ओरिजिनल SSC मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ओरिजिनल लेटेस्ट लिव्हिंग सर्टिफिकेट. इथे लेटेस्ट याच्यासाठी म्हटलंय की काही विद्यार्थी हे जुने पासआउट असतात, तर त्यांना आत्ताचं लेटेस्ट असलेलं LC असणं गरजेचं आहे. अदरवाईज जर ते जुनं LC असेल तर त्यांना गॅप सर्टिफिकेट इथे प्रोव्हाइड करावं लागतं. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्ही TFWS ट्युशन फी वेलफेअर स्कीम मध्ये अप्लाय करत असाल तर इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, जे इन्कम पुन्हा एकदा 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॅलिड EWS सर्टिफिकेट. जर EWS कॅटेगरी ओपन मध्ये अप्लाय करतायत फॉर ओनली EWS, तर तुमच्याकडे तहसीलदार कडून दिलेलं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि मायनॉरिटी स्टुडंटसाठी सेल्फ मायनॉरिटी डिक्लेरेशन जो प्रोफार्मा O आहे तो तुम्हाला तिथे सबमिट करणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या ओरिजिनल्स आणि प्लस त्याचे 3 सेट फोटोकॉपी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला कोणताही प्रॉब्लेम रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये येणार नाही. ठीक आहे. यानंतर जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात म्हणजेच OBC, SC, ST, VJNT, SEBC आणि SBC, यासाठी पुन्हा एकदा हे 3 महत्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे तर लागणारच आहेत, का ज्याच्यात आधार कार्ड, ओरिजिनल SSC मार्कशीट आणि लेटेस्ट लिव्हिंग सर्टिफिकेट. त्यानंतर आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पुन्हा एकदा लागेल जर TFWS मध्ये तुम्ही अप्लाय करतायत. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करतायत त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर व्हॅलिड जो नॉन क्रिमिनल व्हॅलिड सर्टिफिकेट आहे, व्हॅलिड याच्यासाठी म्हटलंय की तो
आत्ता जर तुम्ही 2026 मध्ये ऍडमिशन घेतायत तर 27, 28 किंवा 29 ह्या इयर पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे. इथे तुम्ही बघाल तर SC आणि ST साठी इथे कोणतेही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट गरजेचं नाही. मग OBC, त्यानंतर VJNT, SEBC आणि SBC या कॅटेगरीसाठी तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे लागणार आहे. आणि पुन्हा एकदा या पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या 3 सेट तुम्ही फोटोकॉपी तुमच्याकडे करून ठेवायच्यात, जेणेकरून ऍडमिशन करताना कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. यानंतर तुम्ही बघाल, आता आपण पुढे जाऊ. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवा, हे सगळे तुमच्या फाईलला लावून ठेवा. आणि रजिस्ट्रेशनला येताना तुम्हाला 2 गोष्टी अवेलेबल आहेत. एक तर तुम्ही रजिस्ट्रेशन करताना ई स्क्रुटिनी करू शकतात किंवा फिजिकल स्क्रुटिनी करू शकतात. मग ई स्क्रुटिनी ही तुम्ही तुमच्या घरूनच करू शकतात, तुम्हाला कोणत्याही FC सेंटरला जाण्याची गरज नाही. पण फिजिकल स्क्रुटिनीला येताना तुम्हाला वरील दिलेले सगळे डॉक्युमेंट्स आणि त्याचे फोटोकॉपी हे तुम्हाला तिथे घेऊन येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतायत तर ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला 400 रुपये ही ऑनलाईन फी पेड करायची. मग यासाठी तुमच्याकडे फोन पे किंवा गुगल पे किंवा ATM वगैरे असलं तर तिथे तुम्हाला ते पे करता येईल. हे कोणतंही कॅश स्वरूपात घेतलं जात नाही, ऑनलाईन स्वरूपातच तुम्हाला हे पेमेंट DT ला करायचं आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी ती फी आहे 300 रुपये. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर प्रिपेअर करून ठेवल्या तर ज्या कोणत्याही FC सेंटरला तुम्ही जातायत तिथे तुम्हाला कोणताही डबल चक्कर होणार नाही किंवा पुन्हा पुन्हा जाण्याची गरज पडणार नाही. हे सगळं तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा. आणि आमच्या FC सेंटरला पण तुम्ही बिलॉंग केलं, FC 5230 जे चांदवड शहरात आहे, SNJB कॉलेजमध्ये, श्री HSJB पॉलिटेक्निकमध्ये. तर याचबरोबर आपल्याला सांगू इच्छितो की फक्त 10वी नंतर फर्स्ट इयर डिप्लोमाच नाही तर 12वी सायन्स झालेले विद्यार्थी ज्यांचा की मॅथ ग्रुप आहे किंवा ITI 2 वर्ष केलेले विद्यार्थी हे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी ऍडमिट होऊ शकतात. त्यासाठी प्रोसिजर अजून DT वेबसाईटने चालू केलेली नाहीये, पण ती जशी वेबसाईट चालू होईल त्यानंतर पण आम्ही तुमच्याकडे येऊ आणि तुम्हाला ती माहिती पुरवू. इथपर्यंत आज आपण थांबतोय. पुढच्या व्हिडिओसाठी बघत राहा आमचं YouTube चॅनल. खूप खूप धन्यवाद.